त्यांना एकदम राजकुमार यांचं नाव सुचलं आणि राजकुमार यांचे आनंद बंधूंशी खूप चांगले संबंध होते, चेतन आनंद यांच्याशी खूप चांगले संबंध होते, त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. आणि जेव्हा राजकुमार एका केसच्या संदर्भामध्ये जेलमध्ये होते अनेक महिने, त्यावेळेला त्यांना भेटायला केवळ चेतन आनंद जात होते इंडस्ट्रीमधनं एक मित्र म्हणून. आणि त्यांच्या नंतर सुटका झाल्यानंतर सुद्धा चेतन आनंदनी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली होती. आणि या म्हणजे देवसाहेब, कोल्ही साहेब सगळ्यांनी त्यांना एक मानसिक आधार दिला होता. त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये जर का ऐकायचं असेल तर तुम्ही माझं राजकुमार यांच्यावरती जे एपिसोड आम्ही बनवलेत आधी, तर ते निश्चित बघा. म्हणजे काय घटना घडली होती आणि कशी घडली होती, काय झालं होतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. त्यामुळे मी आता ते पुन्हा सांगत बसत नाही. तर त्याच्यामुळे राजकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे कोल्हे साहेबांना असं वाटत होते की मी राजकुमारला विचारलं तर तो मला नाही म्हणणार नाही. काही वर्षांची ओळख आहे, मैत्री आहे, येणं जाणं आहे. त्यांनी राजकुमार यांच्याशी संपर्क केला तेव्हा राजकुमारने सांगितलं की काय कथा आहे. तर कोल्हे साहेब म्हणाले की हे बघ, मी ना तुला कथा अशी काही सांगू शकत नाही. आणि स्क्रिप्ट मागितलं, मग मला तू स्क्रिप्ट दे. तर म्हणे नाही, मी तुला स्क्रिप्ट देणार नाही, कारण स्क्रिप्ट वाचून तुला पटकन कळणार नाही एक्झॅक्टली मी कसा चित्रपट बनवणार आहे ते. तर तुला हवं तर मी एक 3-4 पानांचा सिनॉप्सिस देतो. तर म्हणे नाही, मग माझी कोल्हे साहेबांनी त्यांना त्यांची भूमिका जी आहे ती सगळी ऐकवली वगैरे. आणि ते सगळं ऐकून झाल्यानंतर राजकुमारने सांगितलं की ठीक आहे, मला ना थोडासा तू वेळ दे विचार करायला, मी सांगतो. आता त्याच वेळेला कोल्हे साहेबांना असं वाटलं की अरे ह्या इतका आपल्या जवळचं आहे आपल्या कुटुंबाशी, आणि याला मी कथानक सांगितलं जे काही फोनवरती, तर याचा आपल्यावरती विश्वास दिसत नाहीये की नाही मी विचार करून सांगतो वगैरे. तर म्हणून ते थोडेसे खट्टू झाले. त्याच्यानंतर पुन्हा काही त्यांनी 8-10 दिवसांनी त्यांनी राजकुमारना फोन केला की राज, तुझं काय, तू ठरवलंस, तुला चित्रपटामध्ये काम करायला इच्छा आहे का तुझी? तर म्हणे मला तू स्क्रिप्ट दे ना, मी स्क्रिप्ट वाचल्याशिवाय नाही देऊ शकत, तुला काही सांगू शकत नाही. तर कोल्हे साहेब त्याला स्पष्टपणे मी त्यांना म्हणाले राजकुमारला की हे बघ राज, मला असं वाटतंय की तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये, मी एक दिग्दर्शक म्हणून.